नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत हप्ता वितरणासाठी ग्रीन सिग्नल मिळाला। निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणामध्ये आचारसंहिताची कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। आपण कालच या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ देखील पाहिली असेल, आपल्या चॅनलवर तुम्हाला काल व्हिडिओ देखील पाहायला मिळेल। यामध्ये निवडणूक आयोगाच्या सचिवांद्वारे स्पष्टपणे माहिती देण्यात आली की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी आचारसंहितेची कोणत्याही प्रकारची अडचण नसते, कारण ही योजना आधीपासूनच राज्यामध्ये कार्यरत आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण थांबवता येत नाही। यामध्ये सरकारने त्यांच्या पद्धतीने निर्णय घेऊन योजनेच्या हप्त्याचे वितरण सरकार करू शकतं आणि यामुळेच आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता यामध्ये अनेक माध्यमांनुसार किंवा अनेक मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये सरकार देणार असे स्पष्टपणे बोलले देखील जात आहे, कारण यामध्ये सरकार आता टायमिंग साधणार आहे। टायमिंग कोणतं साधणार आहे तर लक्षात घ्या, पुढील महिन्यामध्ये राज्यातील मिनी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित, काही रिपोर्टनुसार 3 महिन्यांचे देखील पैसे एकत्रित देण्याबाबत सरकारचा त्या ठिकाणी विचार चालू आहे आणि म्हणूनच जर 3 महिन्यांचे एकत्रित झाले तर 4,500 रुपये देखील येऊ शकतात। परंतु ते जेव्हा होईल, त्याबाबतची जेव्हा प्रक्रिया सुरू होईल किंवा पडताळणी प्रक्रिया चालू करेल सरकार, तेव्हा देखील आपण नक्कीच अपडेट देऊ। परंतु सध्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे आणि ते देखील येत्या काही दिवसांमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार। आता तुम्ही म्हणाल, येते काही दिवस असे किती दिवस नक्की थांबायला लावता? तर चला, हे किती दिवस असणार आहेत, कधीपर्यंत योजनेच्या हप्त्याचे वितरण येऊ शकते, सरकारच्या नक्की डोक्यामध्ये काय चालू असेल, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गतची मोठी अपडेट, कारण निवडणूक आयोगाने जेव्हापासून स्पष्ट केलं आहे की आचारसंहिता आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, या हप्त्याचे वितरण थांबवता येत नाही। निवडणूक आयोगाच्या सचिवांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळू शकतात तर लक्षात घ्या, राज्यामध्ये साधारणपणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। किती निवडणुका आहेत? 29 महानगरपालिका, आणि त्यानंतर लगेचच राज्यामध्ये जिल्हा परिषद देखील निवडणूक होणार आहे। आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका हा राज्य सरकारसाठी किंवा सर्वांसाठीच अत्यंत महत्वाच्या असतात। यामध्ये महत्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, सर्वत्रच निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये देखील महत्वाचा फॅक्टर जर कोण ठरणार आहे तर ते असणार आहे लाडकी बहीण। मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्रीशीरपणे सांगतोय की लाडकी बहीण हाच फॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण लक्षात घ्या, या निवडणुकीमध्ये प्रत्येक जे नेते आहेत, म्हणजे जे सत्ताधारी आहेत, 3 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आणि भाजपा, या तीनही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांच्या प्रचार सभा जर तुम्ही ऐकत असाल किंवा यांचे बोलताना ऐकत असाल तर प्रत्येकाच्या सभांमध्ये एक मुद्दा 100% असतो, तो म्हणजे लाडकी बहीण। लाडक्या बहिणींना मी वेळ आल्यानंतर 2100 रुपये नक्की देणार, तसेच लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही कधीही थांबवणार नाही, असे विविध मुद्द्यांवर त्या ठिकाणी लाडकी बहीण बद्दल प्रचार सुरू आहे। आणि यातच सरकारला माहिती आहे की लाडकी बहीणचे जे मतदान असणार आहे, हे मतदानच यावेळी देखील गेम चेंजर ठरणार आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचं मतदान गेम चेंजर ठरणार आणि म्हणूनच निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 100% लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरण होणार आहे। आता हे वितरण कधी होणार तर हे वितरण याच महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे। साधारणपणे 25 डिसेंबरच्या आसपास लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकतं। यामध्ये 2 शक्यता देखील आहेत। एक शक्यता अशी आहे की या आठवड्यामध्ये, म्हणजेच की येणाऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि लगेच पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता, असे 2ही महिन्यांचे एकत्रित पैसे द्यावेत। किंवा काही असे देखील बोलत आहेत की वन टाइम आपण 3,000 रुपये डायरेक्ट लाडक्या बहिणींना पाठवूया, जेणेकरून लाडक्या बहिणी खुश होतील आणि यामुळे मतदानावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन पुन्हा एकदा महानगरपालिकांमध्ये देखील महायुती सरकारची सत्ता येईल। आता पैसे कोणाला येणार हा एक मुद्दा महत्वाचा आहे, तर लक्षात घ्या,
ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आलेत, हो तुम्हाला किती लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे मिळाले आहेत हे नक्की आम्हाला तुमचे नाव सांगा आणि तुमचे गाव सांगून तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला त्याबाबतची आयडिया येणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. ई केवायसी झाली असेल तरीही आणि ई केवायसी झाली नसेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेबाबतची महत्वाची अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अशाच अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.